अनंत विद्या वंद्या ही परमवंद्या सुसंवेद्या श्री गणेशा आता वंदू सरस्वती जी चित्त चैतन्य चित्त शक्ती जी स्फूर्ती अमूर्त मूर्ती स्वरूप जिचे आता वंदू सद्गुरु जो स्वानंद बोध वज्र पंजरू ज्या चिन्ह्या संसारू होई सुकृत पाय जेने मस्त देविता हातू अहंभाव घातू हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय नवनाथ महाराज की जय श्री गणेशाय नमः ओम नमो शिवाय नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः मगौवर प्रतापवंत निगता सांडून ते एकांत ग्रामा माहेर निघून त्वरित काशी क्षेत्री चालिले पर्यायच्या रीती व्यान मंत्र प्रयोग बुद्धी नाथ भाडी चर्चून निघुती गमन दोन्ही करिता मग पवन वेगाचे गमन थकिता वाट्याचे गमती उभयता लवता नेत्रपाती पाता काशी क्षेत्री पातले कथेचं अनुसंधान नागनाथ आणि श्री दत्तात्रय महाराज व्यान मंत्र म्हटला आणि कोल्हापुरामधून नागनाथाला घेतलेला आहे आणि दत्तात्रय महाराज मनाच्या वेगाला पाठीमागे टाकून काशी क्षेत्रामध्ये पोहोचले ते काहीचे टेकून क्षण सारीला फुला नित्य नेम मग बद्री केदार चित्ती धरून गमन करीती त्या मार्गी आणि ते असणाऱ्या काशीमध्ये गेले तिथं काही दिवस थांबले आपला नित्य नेम सगळं उरकला बद्रिका आश्रमाचा मार्ग लक्षात घेतला आणि त्या दिशेने दत्तात्रय नागनाथ निघाले आणि प्रयोग दिव्य विभूती व्यान रूपाची महाशक्ती शनी बद्रिका प्रति जाऊन या पोचले ती आणि व्यान मंत्र म्हटलेला आहे कपाळाला विभूती लावलेली आहे आणि व्यान मंत्राच्या गतीनं काशी क्षेत्रामधून बद्रिका आश्रमामध्ये येऊन पोहोचले संचार करीती शिवालयात प्रत्यक्ष झाला उमाकांत मग प्रेमावडी भोवनी पर्वत एकमेका भेटताती आणि मग बद्रिका आश्रमामध्ये आल्यानंतर महादेवाच्या मंदिरामध्ये गेले आणि महादेवजी प्रसन्न प्रगट झाले दत्तात्रय आणि नागनाथाच्या पुढे प्रगट झाले आणि एकमेकांना कडकडून भेटले या परी तो उमाकांत श्री दत्ता ते विचारित दुसरा कोण आहे हा भृत्य मिळविला सेवेसी आणि दत्तात्रय महाराजांची आणि महादेवाने विचारलं म्हणले महाराज आज नवीनच दिसायला लागलाय म्हणले कोण घेऊन आला म्हणले सेवेला एखादा ठोला आहे का कोण आहे म्हणले सोबतीला नवीन तुमच्या बरोबर घेऊन आलेला आहे तर असं महादेव दत्तात्रयाने विचारल्यानंतर दत्तात्रय काय सांगतात ऐसे बोलता अनुसया सुत म्हणे महाराजा नाम या नागनाथ आयुर्होत्र प्रतापवंत नारायण अवतारी आणि महादेवाने विचारलं सोबतीला कोण आहे त्यावेळेस दत्तात्रयाने सांगितलं 9 नारायणापैकी आविर्होत्र नारायणाचा अवतार हा नागनाथ आहे आणि या नागनाथाला तुमच्या भेटीला आणलंय असं दत्तात्रय बोलतात ऐसे बोलता उमार म्हणा दत्ताची म्हणे ऐक वचन या ते सद्विद्याभ्यासून नाथपंथी मिळवावा की आणि अशा प्रकारचं बोलणं महादेवानं ऐकलं आणि दत्तात्रयांना महादेवजी सांगतायत ही 9 नारायणापैकी आविर्होत्र नारायणाचा अवतार आहे तर याला विद्या तुम्ही स्वतः द्या आणि याला नाथपंथामध्ये समावेश करून घ्या असं महादेव सांगतात मग अवश्य म्हणून यात्री सुत राहता झाला शनमास तीर्थ सांगून सकळ अस्त्र विद्या प्रत 14 कळा 64 आणि मग 6 महिने त्या बद्रिका आश्रमामध्ये महादेवापाशी दत्तात्रय नागनाथ राहिले दत्तात्रयाने नागनाथाला सगळ्या विद्या 64 विद्या शस्त्र अस्त्र विद्या सगळ्यामध्ये पारंगत केलं उपरी नागपत्री अश्वतीने होऊन केले सकळ सिद्धार्थ साधन उपरी बद्रिका आश्रमा प्रति जाऊन तपालाजी वैसविली पुन्हा पिंपळाच्या झाडाखाली नेलं तिथं अनेक विद्या शिकवल्या विद्यामध्ये परिपूर्ण केल्यानंतर बद्रिका आश्रमामध्ये नेलं आणि तिथं तप करण्यासाठी नागनाथांना बसवलं दिशा तत्काळ देऊनी उन्मणी मुद्रा देवी खानी शिंगी शैली सिद्ध करून नाथाला ओपिले आणि नाथाला अनुग्रह दिला दत्तात्रयाने
पुन्हा असणारे शिंगी टोपी ही सगळं असणारं नाथांचं जी काही वेश आहे ती सगळं असणारं परिधान केलं आणि अनुग्रह देऊन आपला शिष्य बनवला. आईशादीच्या रूपे 12 वर्षे केले तप मग स्वर्ग देव मिळवून अमुक वरा लागी दिले पै. आणि अशा प्रकारे बद्रिका आश्रमामध्ये 12 वर्ष नागनाथांनी तप केलं. दत्तात्रयांचा अनुग्रह झाल्यानंतर ना दत्तात्रयांनी सगळे देव लोक बोलवले. नागनाथावरती प्रसन्न झाले सगळे देव लोक आणि आपापले वरदान शस्त्रास्त्र नागनाथांना अर्पण करतात. वंदे करुणी दैदिप्यमान तुष्ट करुणी स्वर्गीचे जन बोलविले स्थान नाथावर देवणी. आणि 12 वर्ष तप केलं त्यावेळेस त्या तपाचं उद्यापन मावंद नाथांनी केलं. त्या असणाऱ्या मावंद्यासाठी स्वर्गातले सगळे देव लोक आले आणि देव लोकांनी आपल्या असणारं वरदान नाथांना अर्पण केलं. यावरी तो त्रिसुत नागनाथा बोलवीत म्हणे बारे महीचे तीर्थ सांग पांग करी कापे. आणि मग अशा पद्धतीने शस्त्र अस्त्र मंत्रामध्ये प्रवीण केलं दत्तात्रयांनी नागनाथाला आणि सांगितलं महाराज आता जावा पृथ्वी तलावरती जेवढे जेवढे तीर्थ आहेत ते सगळे तीर्थक्षेत्र बघा असं दत्तात्रय सांगतात. तीर्थे अतिमळीन तयाचा मळ सांडी ती संत जन तस्मात बारे तीर्थाटन संत मेळी करावा की. आणि तीर्थ सगळे मलिन झालेले असतात मग संत लोक त्या तीर्थक्षेत्राला जातात आणि त्या तीर्थाचा मळ संपवतात आणि त्या तीर्थाला पावन करतात. आणि तुम्ही सुद्धा तीर्थ केले म्हणजे साधू संतांच्या भेटी होतात. अजून 9 वेगवेगळे असणारे भाविक भक्त सज्जन लोक भेटतात म्हणून तीर्थ करा असं दत्तात्रय सांगतात. गावस्य म्हणून नाथ प्रेमळ वंदुनी श्री गुरुचे पद कमळ तीर्थे करावया होता वेळ महिवरी संचरला. आणि अशा प्रकारे दत्तात्रयांनी सांगितल्याबरोबर लगेचच नागनाथांनी सांगितलं दर्शन घेतलं दत्तात्रयांचं आणि पृथ्वी तलावरची तीर्थ करण्यासाठी नागनाथ तिथून निघाले. त्रिसुत गेला गिरनार पर्वती इकडे नागनाथ जती तीर्थ करीत नाना चिती बाळघाटे पातला. आणि इकडे हळूहळू दत्तात्रय महाराज गिरनार पर्वतावरती निघून गेले आणि इकडे असणारे जी काही नागनाथ आहेत ती नागनाथ पृथ्वी तलावरची तीर्थ करत 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 वडवळ नावाचं गाव आहे आणि त्या गावाजवळ येऊन पोहोचले. ते पाहुणे शुद्ध कानन वस्तीसी राहिला मनोधर्म परी तो प्रतापी तपी सगन गावोगावी समजला. आणि त्या असणाऱ्या गावामध्ये आला त्या गावामध्ये शुद्ध अशा प्रकारचं कानन वन पाहिलं आणि त्या वनामध्ये नागनाथ राहिल्यानंतर ना मग तिथले जे काही पंचकृषी मधली लोक आहेत ते लोक नाथांचा महिमा प्रकट झाला आणि नाथांच्या दर्शनासाठी येऊ लागले. मग पार लोक येती दर्शना दिवसानुदिवस वाढे महिमा मग भक्ती पुरस्काराची वाढली महिमा तुम्ही येतेची वस्ती करावी. आणि वडवळ गावामध्ये नागनाथ राहिल्यानंतर ना लोक खूप दर्शनाला येऊ लागल्यानंतर ना लोकांनी सांगितलं प्रेमानं म्हणले महाराज आता इथंच राहावा आपलं इथंच आश्रम करा इथंच राहावा असं भक्त लोक बोलतात. मग अपार धर्म करुणा वस्तीच राहिले अपार जन उडवानळायचे ग्राम नाम नागनाथे ठेविले. आणि नागनाथ महाराज त्या गावामध्ये राहिले अपार लोकांची वस्ती मिळाली लोक दर्शनासाठी येऊ लागले नागनाथांचा महिमा वाढला आणि त्या गावाला नागनाथांनी वडवळ अशा प्रकारचं नाव त्या गावाचं ठेवलं गेलं. या परी कोणी एक दिवशी मचिंद्र आला त्या ठायासी सहज राहता झाला वडवळासी नाथ कीर्ती ऐकली. आणि एकदा मचिंद्रनाथ तीर्थ करत 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 वडवळ मध्ये आल्यानंतर त्या वडवळ गावामध्ये मचिंद्रनाथ राहिल्यानंतर नागनाथांची कीर्ती वटसिद्ध नागनाथ इथं प्रतापी राहतात त्यांच्याकडे अद्भुत सामर्थ्य आहे सगळ्या सिद्धी प्राप्त आहेत अशी कीर्ती मचिंद्रनाथांनी ऐकले. म्हणून मचिंद्र दर्शना जाता तो मठद्वारी येऊन त्वरित सुदृढ चालता द्वारात शिष्यानी हटकिले. आणि मग मचिंद्रनाथांनी ऐकलं नागनाथ वटसिद्ध नागनाथ या वडवळ गावामध्ये श्रेष्ठ आहेत तपी आहेत सामर्थ्यवान आहेत
मग मच्छिंद्र महाराज म्हणले बघूच त्या नाथाचं दर्शन घेऊन जाऊ. आता एवढे लोक बोलतात म्हणजे काहीतरी सामर्थ्य असेल. म्हणून जिथं नागनाथांचा जिथं राहत होते वसती स्थान तिथं दर्शनासाठी निघाले. पण नागनाथांनी आपले शिष्य ठेवलेले होते आणि त्या शिष्य लोकांनी मच्छिंद्रनाथाला अडवलं. म्हणती नाथ वो ऐका वचन पुढे नका करू हो गमन. श्री नागनाथा ते सांगून तुम्हा नेऊ दर्शनाशी. आणि दरवाजामध्ये गेल्याबरोबर सेवकांनी त्या नागनाथाच्या शिष्यांनी अडवलं. म्हणले महाराज इथं परवानगी लागते, तुम्ही डायरेक्ट महाराजांच्या दर्शनाला जाऊ शकत नाही. आमचे महाराज खूप तपस्वी आहे, ज्ञानी आहे. तुम्ही काय करा इथं बसा दरवाजामध्ये, आम्ही जातो नागनाथांच्या भेटीला आणि नागनाथांना सांगतो तुमचं नाव सांगतो आणि त्यांनी जर पाठवा म्हणले तर बघू विचार करू असं शिष्य बोलतात. यांच्या परवानगी वाचून होत नाही कोणाचे गमन. तस्मात थांबावे एक क्षण आम्ही विचारून येतो की. शिष्य वर्गाने मच्छिंद्रनाथाला सांगितलं महाराज तुम्ही इथं दरवाजामध्ये थांबा. नागनाथांच्या परवानगी शिवाय ह्या वडवळ गावामध्ये कोणीच येत नाही आणि जरी आलं तरी त्यांच्या परवानगी शिवाय त्यांच्या दर्शनाला जाता येत नाही. त्यामुळे तुम्ही थांबा, तुमचं नाव आम्ही नागनाथांना सांगतोय आणि ते जर सोडा म्हणले तर तुम्हाला दर्शनाला सोडू असं शिष्य बोलतात. ऐसे मच्छिंद्र ऐकता वचन कोपानळे चढले मन. चित्ती म्हणे हा संत जन कैसा रावत दिसत असे. आणि मग मच्छिंद्रनाथांनी त्या शिष्याचं बोलणं ऐकलं. मच्छिंद्रनाथांनी विचार केला जगतामध्ये आतापर्यंत आपल्याला कोणी अडवलं नाही, थांबवलं नाही आणि कोणही नागनाथ स्वतःला संत महात्मा नाथ समजून घेतोय. आणि हे असणारा शिष्य वर्ग इथं ठेवलंय दर्शनाला जाण्यासाठी. इथं माणसांची गर्दी बंधन ठेवलेलं आहे. म्हणून मच्छिंद्रनाथांना राग आला. देवद्वार साधुद्वार मुक्त असावे निरंतर. तरी कपटीपणाचा संत व्यवहार संग्रहात न ठेवीती. मच्छिंद्रनाथांनी विचार केला देवाचा दरवाजा, देवाच्या मंदिराचा दरवाजा आणि संतांकडे जाण्याचा रस्ता सदोदित रिकामा असावा. मग ही नागनाथ स्वतःला नाथ समजून घेतोय आणि ह्यानं दरवाजामध्ये सेवक कशासाठी ठेवले. जर हा खरंच संत महात्मा असेल तर बंधन का ठेवले दर्शनासाठी. मग हा कोणीतरी ढोंगी आहे, कपटी आहे असं मच्छिंद्रनाथ बोलतात. तरी येते आहे बंड जग गोंदावयाचे केले प्रचंड. तरी शिक्षा आता उदंड दाखवावी ह्या नराशी. आणि मच्छिंद्रनाथाने विचार केला हा संत योगी नाही, साधू नाही, हा ढोंगी आहे. जगाला फसवण्यासाठी यांचा साधूपणाचा व्यवहार चालतो इथं. हे नागनाथ कोणी संत वगैरे नाहीये, ढोंगी आहे तो. आणि जर खरं संत महात्मा असेल तर दरवाजामध्ये ही बंधनं कशाला ठेवलेले. आता ह्यांना आपली ताकद दाखवू असा विचार मच्छिंद्रनाथ करतात. आईशे क्रोधे चित्ते आणून त्या शिष्यासी केले ताडण. ताडण करिता बहुत जन सप्तशत शिष्य धावले. आणि मग दरवाजामध्ये 2-4 शिष्य होते नागनाथाचे. त्यांना ताडण केलं म्हणजे मारलं हातानं. मारल्याबरोबर बाकीचे 700 शिष्य होते नागनाथांचे आणि ते सगळे 700 शिष्य त्या शिष्यांना मारल्याबरोबर मच्छिंद्रनाथाच्या अंगावर धावले. ते पाहून या मच्छिंद्रनाथ स्पर्श कळा त्वरे प्रेरित. तेने झाले महे व्यक्त 700 शिष्य सकळी. आणि नागनाथांचे 700 शिष्य एकदम मच्छिंद्रनाथाच्या अंगावरती धावले त्यांना मारण्यासाठी. मच्छिंद्रनाथांनी भस्माची मुठी काढली आणि स्पर्शास्त्र मंत्र म्हटला आणि ती असणारी चिमुटी सोडून दिली. 700 शिष्य जमिनीला चिटकून बसले. मही व्यक्त सकळ होती नाथ मुखोटा तांडण करीतो. तो त्या अनबळ त्या क्रोशवंत एक आरडा उठला की. आणि ते 700 शिष्य नागनाथाचे स्पर्शास्त्र मंत्राने मच्छिंद्र महाराजांनी चिटकून टाकले जमिनीला आणि जवळ जाऊन धडा 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 त्यांच्या कानठाळीत देऊ लागले त्या शिष्य लोकांच्या. मला अडवतो का, एवढा मोठा नाथ आहे मी आणि मला त्या ठिकाणी बंधन अडवतो म्हणून त्यांना स्पर्शास्त्र मंत्रानं बंधन करून मारू लागले. येरीकडे मठात सदा ध्यानी भरून नागनाथ. कोल्हाळा डायकुनी प्रांजळवंत देहावरी पातला तो. आणि इकडे नागनाथ आपल्या मठामध्ये ध्यानस्थ बसलेले होते आणि बाहेर गोंधळ ऐकला लोकांचा, अर्धा ओरड ऐकली. नागनाथ सावध झाले.
म्हणले बाहेर कशाचा कालवा ऐकू येतोय. त्यांना आपली तपश्चर्या भंग झाली. म्हणून नागनाथ काय करतात, ध्यान भंगिले कोल्हाळे करून तेने कोपानळी पेटले मन. मग उपरीवरी शीघ्र जाऊन निज दृष्टीने पाहत असे. आणि बाहेरचा जो गोंधळ चाललेला होता, कालवा चाललेला होता, आरडाओरड होती शिष्य वर्गाची, त्याच्यामुळे नागनाथांचं ध्यान भंगलं गेलं. आणि देहावरती आले आणि त्या असणाऱ्या मठाच्या वर मजल्यावरती जाऊन बघू लागले काय नेमकं घडतंय, पाहू लागले. तेव्हा सातशे शिष्य मही व्यक्त झाले ते चलन वळण रहित. एकटात या गणिनाथ मुखावरी भेदित असे. आणि नागनाथाने आपल्या मठाच्या वरती जाऊन बघितलं, विलोकला लक्षात घेतलं की 700 आपले शिष्य स्पर्शास्त्र मंत्रानं जमिनीला चिटकून बसलेले. आणि कोणीतरी योगी आलेला नाथ आहे आणि त्या आपल्या शिष्यांना मारतोय. असं दृश्य नागनाथांनी पाहिलं. आईचे नागनाथे पाहून अत्यंत कोपला कोपनळान. म्हणे हा नाथ दीक्षेशी येतो दिसून परिभ्रष्ट बुद्धी आहे की. आणि नागनाथांनी विचार केला ह्याच्याकडे स्पर्शास्त्र मंत्र आहे म्हणजे हा नाथ संप्रदायामधला आहे, पण भ्रष्ट बुद्धीचा आहे. माझे 700 शिष्य घेण्याने देण्याचं विनाकर ह्यांना त्रास दिला, चिटकवलं जमिनीला, पुन्हा मारू लागले. असा विचार नागनाथ करतात. शांती क्षमा दया पूर्ण पाळीजी साधूंचे हेच लक्षण. स्वप्न माझे तीव्रपण ठेवून निजवृत्ती. आणि विचार केला नागनाथांनी, हे काय साधू आहे काय, नाथ आलेला नाथ नाही, कोणीतरी वेगळा कपटी ढोंगी दिसतोय. अहो साधूचं लक्षण कसं असतं, शांती क्षमा दया पूर्ण, ही साधूचं लक्षण असतं. आणि यांच्याकडे कठीणपणा जो आहे, रागीटपणा, हा साधू संतांकडे नाथांकडे नसावा असा विचार नागनाथ करतात. तरी हा याते नाही योग्य नाथ. नाथ पंत लाविला डाग. कोणता साधू होता माग उपदेशी ऐशाशी. आणि विचार केला नागनाथांनी, हा साधू नाहीये, ढोंगी आहे ढोंगी. अरे हे असणारा साधू, याला उपदेश कोणी दिला रे, याला असणारा मंत्र गुरुमंत्र कोणी दिलेला आहे. लक्षात आलं का, याला शिष्य बनवताना आपला शिष्य कसा बनवावा असं नागनाथ बोलतात. तरी याते शिक्षा करून दीक्षा घ्यावी हिरवून. आईसे कोपेची जलपुन धुनी भस्म कवळलेले. आणि लगेच विचार केला नागनाथांनी, म्हणले ह्याला शिक्षा करावी लागते. म्हणलं आपल्या 700 शिष्यांचा अपराध नसताना जमिनीला चिटकून मारू लागलंय, त्याच्यामुळे आता ह्याला दंड करावा लागेल. म्हणून नागनाथांनी आपली भस्मची मुठी हातामध्ये घेतली. काय करतात, प्रथम गरुड बंधन विद्या जलपुन. स्वर्गी गरुडाचे केले बंधन. सकळ न उरे चलन वलन स्वर्गी व्यक्त केला असे. आणि मग लगेच गरुडाचा असणारा मंत्र म्हटला आणि स्वर्गामध्ये गरुडाला बंधन केलं. म्हणजे स्वर्गातच गरुडाला बांधलं. का बांधलं, आपण जर नागास्त्र टाकलं तर गरुडाने येऊ नये म्हणून स्वर्गामध्येच गरुडाला वैकुंठावर पॅक करून टाकलं. आणि नाथ महाराज काय करतात, मग अविभक्तास्त्र जलपुन शिष्य मुक्त केले मही कारण. मुक्त होताची सकळ जन नाथ प्रष्टी आले. आणि मग विभक्त जे काही चिटकून बसलेले होते स्पर्शास्त्र मंत्रानं, ती विभक्त मंत्र नागनाथांनी म्हटला. भस्मची मुठी सोडली, आपले 7ही शिष्य सोडवले. सगळे 700 शिष्य नागनाथांच्या पाठीमाग येऊन लपले. ते पाहून या मचिंद्रनाथ मने चूर्ण करावे हे समजत. मग जलपुनी अस्त्र पर्वत महानग निर्मिला. मचिंद्रनाथांनी बघितलं आणि म्हटले आता ही 700 लोकांना मारूनच टाकू. म्हणून पर्वतास्त्र नावाचा मंत्र मचिंद्रनाथांनी म्हटला आणि पर्वताचे ढिगारे येऊ लागले. ओ पर्वत विशाळपणी येता झाला पंत गगनी. नाते पाहून नयनी शस्त्र वज्र जलपिले. आणि पर्वतास्त्र येताना मचिंद्रनाथांनी पर्वत अपार पर्वत सोडले. नागनाथांनी पाहिलं पर्वत आपल्यावरती येतील पडतील म्हणून इंद्राच्या हातामध्ये वज्र आहे आणि ती वज्र मोठ्या मोठ्या पर्वताचं पीठ करतं. म्हणून वज्रास्त्र नागनाथांनी मंत्र म्हटला आणि इकडून वज्र सोडले. मग तो शीघ्र पाक शासन अंतराळी वज्र देतो सोडून. त्याने पर्वत झाला चूर्ण मचिंद्रनाथ पाहुनी कोपला पै. आणि वज्रास्त्र मंत्र म्हटल्याबरोबर इंद्राच्या हातामध्ये ती हात इंद्राचं शस्त्र आहे ती वज्र
आणि इकडे नागनाथांनी मंत्र म्हटला की त्या इंद्रानं वज्रास्त्र सोडून दिलं आणि मच्छिंद्रनाथाच्या पर्वताचं पीठ केलं. मच्छिंद्रनाथाला राग आला, इंद्र त्या नाथाला मदत करतोय म्हणून मच्छिंद्रनाथ काय करतात, मग जलपुणी वाताकर्षण चक्र पाडीला मही कारण वज्र काळी विद्या जलपुन वज्रा लागी निवटिले. आणि लगेच मच्छिंद्रनाथाने वाताकर्षण मंत्र म्हटला आणि तो काय इंद्र वज्र मारित होता त्या इंद्राला जमिनीवर खाली पाडला आणि लगेच त्या वज्राच्या निवारणासाठी मंत्र म्हटला आणि त्या वज्राचं निवारण मच्छिंद्रनाथांनी केलं. हे पाहून या नागनाथ मनी क्षोभला अति अद्भुत मग वात प्रेरक विद्या त्वरित वाताकर्षणावरी टाकी. आणि मग लगेच असणाऱ्या नागनाथांनी पाहिल्याबरोबर वात आकर्षण मंत्र त्यांनी वातास्त्र मंत्र सोडलेला होता मच्छिंद्रांनी. त्याच्या बदल्यामध्ये वाताकर्षण मंत्र नागनाथांनी सोडला. काय झालं, येणे शत्रू सावध होऊन पळू लागला भय करून म्हणे प्रतापी घन दोघे जण आपले काम नसे येते. आणि इंद्राचा श्वास मच्छिंद्रनाथाने कुंठित केलेला होता आणि नागनाथाने वाताकर्षण मंत्र सोडला आणि इंद्राचा श्वास चालू केला. इंद्राने विचार केला हे दोघही नाथ आहेत, सिद्ध आहेत आणि यांच्या मध्ये आपण पडायचं नाही म्हणून इंद्र तिथून पळून चालला. ऐशे म्हणून भयस्थित चक्रस्थाना पळून जात येरीकडे मच्छिंद्रनाथ काय करीत पै झाला. आणि इंद्राने विचार केला दोघांची भांडण आहेत, दोघांच्या भांडणामध्ये आपण नाही पडायचं, आपण तिथून निघून गेले आपल्या स्वर्गाला. इंद्र शक्रप्रस्थाला इंद्र निघून गेले अमरावती मध्ये आणि इकडे असणारे मच्छिंद्रनाथ काय करतात, मग वासव शक्ती अति दारुण जलपुनी मंत्र प्रयोगान सिद्ध करून दैदिप्यमान नागेश भागा पाठविली. आणि वासव शक्ती जी महाभारतामध्ये कर्णाकड होती सूर्यदेवानं दिलेली ती असणारी वासव शक्ती असणाऱ्या मच्छिंद्रनाथानं नागनाथावरती सोडून दिली. परिती शक्ती महादारुण सहस्र मित्र तेज करून प्रलय काळीचा जायचा अग्न शब्द करीत येत असे. आणि ते असणारी शक्ती मच्छिंद्रनाथांनी सोडली वासव शक्ती. या शक्तीला भगवान श्रीकृष्ण सुद्धा घाबरत होते अर्जुनासाठी. त्याच्यामुळे त्या शक्तीचं एवढं तेज होतं, हजारो सूर्याचं जेवढं तेज आहे तेवढं त्या वासव शक्तीचं होतं. विजाचा लकलकट व्हावा तशा प्रकारे चमकत ती शक्ती नागनाथावर येऊ लागले. शब्द करिता कडकडाट खचून पडती गिरी कपाट धरा कापे जळजळाट विभाग होऊ पाहत असे. आणि ती शक्ती एवढी कडकडाट लखलखाट करत आकाशामधून येऊ लागली. त्या आवाजानं मोठमोठाले पर्वताचे कडे ढासळू लागले. पृथ्वीचे असणारे दोन भाग होतात की काय अशी अवस्था वासव शक्तीच्या आवाजानं झाले. पदे पळती राणू रान दिग्गजान मिळे कोटे ठिकाण वाताळ भुवनी शेषदच कुण मूर्धनी ते सरसावी. आणि श्वापदी जे आहेत पशु पक्षी पळू लागले त्या शक्तीला घाबरून. शेषाच्या डोक्यावरती पृथ्वी आहे त्या शेषाला सुद्धा दम निघाला गेला, त्यालाही धीर धरवला जात नव्हता. तेवढा प्रलय त्या शक्तीच्या येण्यानं झाला. ये कधी झाला हलकल्लोळ महिचे जीव चराचर सकळ घाबरोणी झाली हडवळ क्षमतेत स्थळ पाहता ती. आणि एवढा एकच हलकल्लोळ झाला. पृथ्वी तलावरचे जे जीव आहेत सगळेच असतील जीव, वनचर असतील, चरचर असतील, खेचर असतील, भूचर असतील, सगळे घाबरले गेले. त्या शक्तीचा एवढा प्रलय निर्माण झाला. सगळे जण लपण्यासाठी स्थान शोधू लागले. ऐसा पाहुनी महाकांत काय करी नागनाथ सकळ दैवते बंधन विद्यत जलपता झाला महाराजा. आणि मग मच्छिंद्रनाथाने वास्तवी शक्ती सोडलेली होती. नागनाथाने काय केलं, जेवढी अस्त्र शक्तीची देवता आहे त्या सगळ्या देवतांना बंधन केलं. मग काय झालं, देवतांचे बंधन समजत मगन धावती स्फुरल्या विद्येत आयशी केली गती कुंठित सकळ अस्त्र शस्त्रांची. आणि सगळे शस्त्र अस्त्रांची जी देवता आहे, देवता प्रत्येक शस्त्रास्त्राची देवता आहे, त्या देवतालाच बंधन केलं. आणि बंधन केल्यामुळे आपापली शस्त्रास्त्राकडे ती देवता धावू नये
म्हणून त्याला आधी बंधन नागनाथांनी केलं. मग हे माद्री पर्वत दारुण अस्त्र योजिले महादारुण हे माद्री अस्त्र पाहून नाते वासव शक्ती टकिली. आणि इकडे असणाऱ्या नागनाथाने हे मांद्री पर्वताचं अस्त्र म्हटलं आणि ते असणारं पर्वत अस्त्र सोडलं. तिकडून मच्छिंद्रनाथाची वासवी शक्ती येत होती. तिकडून पर्वत अस्त्र सोडलेलं होतं. काय झालं ते पाहून या मच्छिंद्रनाथ शत्रवद्रा लागीस तवित परिबंधन झाले सकळ दैवता अस्त्र विद्या फळेना. आणि नागनाथाने पर्वत अस्त्र सोडलेलं होतं आणि पर्वताचं निवारण करण्यासाठी एकच आहे वज्र अस्त्र. आणि वज्र अस्त्राचं स्मरण मच्छिंद्रनाथांनी केलं. पण इंद्राला बंधन घातलेलं होतं सगळ्या देवताला. त्याच्यामुळे वज्रास्त्र आलं नाही. काय झालं मग नानास्त्रांची प्रयोगयुक्ती जपे परी ते सकळ व्यर्थ जाती. मग निशक्त मच्छिंद्र होऊन जगती स्तब्ध दृष्टी पाहत असे. आणि मच्छिंद्रनाथ अनेक शस्त्र अस्त्राचं स्मरण करू लागले. पण शस्त्र अस्त्राच्या जे देवता होत्या त्या नागनाथांनी बांधून टाकलेल्या होत्या. त्यामुळे एकही मंत्र शस्त्र अस्त्र चालला नाही. मच्छिंद्रनाथांची ताकद हातबल झाली. उगाच शांत राहिले आणि पाहत बसले. हो येळीकडे नागनाथ नानास्त्रे जलपुनी त्वरित पर्वता समान तक्षक ते अस्त्र विद्येशी धावले. आणि मग इकडे नागनाथांनी अनेक मंत्र अस्त्र शस्त्र अस्त्र सोडले आणि सर्पास्त्र सोडलं. शेवटी नागास्त्र पर्वतासारखे नाग होते आणि बलाढ्य असणारे नाग मच्छिंद्रनाथाच्या अंगावर धावले. मग मच्छिंद्रा ते दंशु पाहत धावती शतानुशत नाही गणती. ते पाहुनी मच्छिंद्र जती गरुडास्त्र तेव्हा जपत असे. आणि इकडे नागनाथांनी सर्पास्त्र सोडलेलं आहे नागास्त्र. शतानुशत 100वर अधिक नाग येऊ लागले. मच्छिंद्रनाथाला दंश करू लागले जाऊ लागले. आणि त्या नागास्त्राला निवारण करण्यासाठी एकच अस्त्र आहे म्हणजे गरुडास्त्र. आणि त्या गरुडास्त्राचं स्मरण मच्छिंद्रनाथांनी केलं. पण काय झालं परिनागनाथे पूर्व प्रकरणी केले होते गरुड बंधन. तेथे मच्छिंद्राचा योग पूर्ण व्यर्थ झाला गरुडास्त्री. आणि नागास्त्र सोडल्यामुळे नाग मच्छिंद्राला चावू लागले. आणि त्या नागाचं निवारण करण्यासाठी मच्छिंद्रानं गरुड मंत्र म्हटला गरुडास्त्र. पण अगोदरच नागनाथांनी स्वर्गातच गरुडाला बांधून ठेवलेलं होतं बंधन टाकलेलं होतं. त्यामुळे गरुडास्त्र मदतीला येऊ शकला नाही आणि नाग मच्छिंद्रनाथाला चावू लागले. मग ते सर्प उन्मत्त येऊन डंकिती ठाई नाथ. येणे मच्छिंद्र हडबडीत प्राण सोडू पाहत असे. आणि ते असणाऱ्या सर्पास्त्राला नागास्त्राला निवारणच नाही. एकच निवारण आहे गरुडास्त्र. आणि त्या गरुडाला बंधन केल्यामुळे गरुड येऊ शकला नाही. आणि गरुड नसेल तर सापापासून कुणीच वाचू शकत नाही. आणि नाथांची शक्ती क्षीण झाली हतबल झाली. गरुडास्त्र येत नाहीये. नागाचं निवारण होत नाहीये. आणि ती नाग मच्छिंद्रनाथाला दंश करू लागले. त्यावेळेस मच्छिंद्रनाथांची प्राण जाण्याची वेळ आले. मग अंतकाळीचा समय जाणून चित्तबुद्धी अंतकरण काया वाचा तन मन धन गुरुचे चरण स्तवित असे. मग मच्छिंद्रनाथाने एकच ठरवलं आता श्री गुरु सारिका सता पाठी राखा. आता फक्त आपल्याला सोडविल तर दत्तात्रय महाराज सोडवतील. कारण ते आपले सद्गुरू आहेत. म्हणून काया वाचा मनानं आपल्या असणाऱ्या गुरु दत्तात्रयाचा धावा करायला मच्छिंद्रनाथाने सुरुवात केली. कविताशे परिकैशारिती ऊर्ध्व शब्द उद्भटगती मने महाराजा कृपा मूर्ती अत्री सुता धावरे. आणि दत्तात्रयांचा धावा करू लागले. पण ऊर्ध्व शब्दानं मोठमोठ्याने दत्तात्रयांना हाका मारू लागले. अत्रीचे असणारे सुपुत्र दत्तात्रय महाराज माझ्या मदतीला या असं मोठमोठ्यानं मच्छिंद्रनाथ हाका मारतात. मी बाळक लढी वाळ जाण वेटुलाचे सर्प बंधने तरी माये तुझं वाचून कोण सोडविल मज आता. मच्छिंद्रनाथ दत्तात्रयांचा धावा करतायत. महाराज गुरु माऊली आहात तुम्ही. आणि या सापामध्ये सापाने मला बंधन केलेलं आहे. आणि तुमच्या शिवाय ह्या लेकराला मला कोणी सोडवणार नाही असं मच्छिंद्रनाथ बोलतात. हे त्रयदेव अवतार खानी मज पाड साथी तुहारी व्याघ्र वैसला मम प्राण हरणी दाहोनी लग बळी. आणि धावा करायला सुरुवात केली. मी असणार तुमचं लेकरू आहे पाडस आहे. पाडसाला जसं हरणी असते तशा पद्धतीने मला धावा. हे तुमच्या पाडसाला भक्षण करण्यासाठी व्याघ्र पुढे बसलेला आहे. तुम्ही मला हरणी सहित हरिणी सारखं धावा.
माझं रक्षण करा असं मच्छिंद्रनाथ बोलतात. परम संकटी पडलो येते कैशी निद्रा लागली तुते सर्व साक्षी असोनी जगाते नेत्र झाकिले मज विषयी. आणि मच्छिंद्रनाथ दत्तात्रयांचा धावा करतायत. भगवंता गुरु माऊली धावा, मी खूप संकटामध्ये पडलेलो आहे. इथं सापाने मला बंधने केलेलं आहे आणि कुठलंच अस्त्र चालत नाही, जीव जाण्याची वेळ आलेली आहे. तुम्हाला सगळं माहिती आहे आणि माझ्याविषयी तुम्ही का डोळे झाकले, माझा आवेर का केला असं मच्छिंद्रनाथ बोलतात. दत्त दत्त आईचे म्हणून शब्द फोडला त्रासे करून नेत्र झाले श्वेतवर्ण मुखी होत काय येत असे. आणि मच्छिंद्रनाथ हाका मारू लागले. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन मी तू पणाची झाली गोडवना. आणि अशा प्रकारे दत्त 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 म्हणून मच्छिंद्रनाथ हाका मारू लागले. हरी दत्तात्रेय नामे करून बाह्य हास्य वचन नागनाचे शब्द ऐकून संशंकित तो होत असे. आणि इकडे मच्छिंद्रनाथ दत्त दत्त दत्तात्रय दत्तात्रय म्हणून मोठ्याने हाका मारित होते आणि ही दत्तात्रयांचा दावा करत आहे असं नागनाथांनी ऐकलं. ऐकल्यानंतर नागनाथ म्हटले आपल्या गुरुचं स्मरण करतही असा विचार नागनाथ करतात. चित्ती म्हणे मम गुरुंचे स्मरण हा करीतो की मर्द वाचे तरी हा कोणाचा शिष्य याचे नाव विचारू जाऊनी. आणि मच्छिंद्रनाथाच्या मुखामधून दत्तात्रयांचा धावा नागनाथांनी ऐकला. नागनाथ विचार करू लागले हे आपल्या गुरुचा धावा का करते, कारण दत्तात्रय आपले गुरु आहेत आणि आपल्या गुरुचा धावा का करते, नेमका हा कोण आहे, त्याचा गुरु कोण आहे, त्याचं नाव काय हा विचारायला पाहिजे असं नागनाथ विचार करतात. मग निकट येऊन वट सिद्धनाथ पुसता झाला स्नेह भरीत म्हणे कोण तुम्ही हो दीक्षावंत गुरु कोण तुमचा की. आणि मग लगेचच नागनाथ मच्छिंद्रनाथाच्या जवळ आले आणि जवळ येऊन प्रेमानं नागनाथ विचारतायत मच्छिंद्र महाराजांना, म्हणले तुम्ही कोण आहे, तुमचं नाव काय आणि गुरु दत्तात्रयांचा धावा का करताय सांगा. ए रुमणी आदेशनाथा नाम मच्छिंद्र तत्वता प्रसन्न करून यात्री सुद्धा अनुग्रह घेतला की. आणि मच्छिंद्रनाथांनी सांगायला सुरुवात केली, ऐका या देहाला मच्छिंद्रनाथ असं नाव आहे आणि मी दत्तात्रय महाराजांची तपश्चर्या केलेली आहे, दत्तात्रयांना प्रसन्न केलेला आहे आणि माझे गुरु दत्तात्रय आहेत, त्यांनीच मला अनुग्रह दिलाय असं मच्छिंद्रनाथ सांगतात. तरी अशी नाथपंथ मुळा मी प्रथम भागी दत्ताचे बाळ मज मागे जालिंदर सबळ दत्तानुग्रह हे मिळवला पै. आणि मच्छिंद्रनाथांनी सांगायला सुरुवात केली, या नाथ संप्रदायाची सुरुवातच माझ्यापासून आहे. म्हणजे दत्तात्रयांचं प्रथम लेकरू मी आहे, म्हणजे दत्तात्रयाने जो प्रथम अनुग्रह दिला तो मला दिलेला आहे आणि माझ्या नंतर जालिंदर नाथांना एक दत्तात्रयाने उपदेश दिला, अजून कोणाकोणाला दिला. तया मागे भरतरीनाथ दत्त शिष्य झाला जग विख्यात जोवर यावनी तोपर्यंत चिरंजीव तो मिरवला. आणि त्याच्यानंतर दत्तात्रयाने पहिला अनुग्रह मला दिला मच्छिंद्रनाथाला, दुसरा जालिंदर नाथाला दिला आणि तिसरा भरतरीनाथांना दिलेला आहे आणि दत्तात्रयांनी भरतरीनाथांना चिरंजीव केलेला आहे. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत भरतरी अमर आहेत असं मच्छिंद्रनाथ बोलतात. तया मागे रेवणनाथ दत्तानुग्रही प्रतापवंत जेने जिंकोनी देव समस्त विप्रवाळे उठविली. आणि त्या भरतरीच्या नंतर रेवणनाथाला एक उपदेश दत्तात्रयांनी दिलेला आहे आणि त्या रेवणनाथाचं एवढं सामर्थ्य आहे, जिवंतपणे यमनगरीला गेलेले होते, यमनगराहून कैलासाला गेले, महादेवाबरोबर युद्ध करून महादेवाला मूर्छित पाडलं आणि विट गावामध्ये सरस्वती ब्राह्मणाची लेकरं सातही रेवणनाथांनी जिवंत केली मच्छिंद्रनाथ सांगतात. तरी महाराजा नाथ पंथात मी दत्तात्रयाचा ज्येष्ठ सूत ऐसे ऐकोनी वट सिद्धनाथ मना माझी कळवळला. आणि मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, म्हणले ऐका महाराज, ह्या नाथ संप्रदायामध्ये दत्तात्रयांचा ज्येष्ठ सूत म्हणजे दत्तात्रयांनी प्रथम ह्या नाथ संप्रदायामध्ये ज्यांना अनुग्रह दिला तुम्ही आहे, प्रथम शिष्य आहे दत्तात्रयांचा आणि माझ्या पाठी मागून पुन्हाही नाथ संप्रदाय वाढत गेला असं मच्छिंद्रनाथाच्या मुखातून ऐकलं. नागनाथांना कळवळा आला. मग सुपर्णाचे सोडून बंधन गरुडास्त्र जपे वाचे कारण ऐसे होता तत्काळ सुपर्ण महिवरी उतरले. आणि लगेच नागनाथांनी स्वतः
पहिल्यांदा गरुडाचं बंधन सोडलं आणि पुन्हा गरुडास्त्र मंत्र म्हटला, गरुडाचं स्मरण केला आणि गरुडाला वैकुंठातून बोलवून घेतला. उतरोणी नाग कुळ समस्त होणी अभयाभीत तत्काळ विश्वसुनी त्वरित अदृश्य ते पावले. आणि ज्या वेळेस गरुड येत होता त्यावेळेस उभय पंखाचा तो पवन गरुड सहज जरी उड्डाण केला तरी चक्रवादळ आल्यासारखं वारं येत होतं. आणि गरुडाचं आगमन होताना सापांनी बघितलं, म्हणले आपला काळ आलेला आहे. जेवढं विष मच्छिंद्रनाथांच्या शरीरामध्ये होतं सगळं विष त्या सापांनी शोषून घेतला आणि पळून गेले. सो नागकुळ विष शोषून अद्रश्य झाली अभय करून गरुड ही उभयतासी नमुन स्वर्ग प्रति तो गेला. आणि गरुडाचं आगमन होण्याच्या आधी सगळे असणाऱ्या नागाने विष शोषून घेतलं, गरुडाच्या भेटीने पळून गेले. गरुड महाराज आले, मच्छिंद्रनाथांना नागनाथांना नमस्कार केला आणि वैकुंठाला निघून गेले. इकडे नागनाथ मच्छिंद्रा चरणी माता ठेवित म्हणे ताता समान वडील भ्रात गुरु माझा होत तू होसी. आणि इकडे नागनाथ मच्छिंद्रनाथाच्या पाया पडले, म्हणले ऐका तुम्हाला आणि मला एकाच गुरुने उपदेश केलेला आहे, या नात्यानं आपण भाऊ भाऊ झाले आणि तुम्ही माझे मोठे भाऊ आहेत. प्रथम उपदेश तुम्हाला दिलेला आहे म्हणून मच्छिंद्रनाथांच्या नागनाथ पाया पडतात. मागणे होणी अस्वस्थानासी वैसविला पुन्हापासी गौरवणी उदार मानसी एक मास ठेविला. आणि मग नागनाथांनी मच्छिंद्रनाथाच्या हाताला धरलं, वडवळ गावामध्ये आपल्या मठामध्ये नेलं आणि 1 महिने मच्छिंद्रनाथ त्या वडवळ क्षेत्रामध्ये राहिले. यावरी मच्छिंद्र एके दिवशी बोलता झाला नागनाथासी वा बंधन द्वारापाशी ठेविले काय मनवणी. आणि 1 महिन्यानंतर पुन्हा मच्छिंद्रनाथाने नागनाथांना विचारलं, म्हणले महाराज तुमचा महिमा वाढलेला आहे, तुमच्या दर्शनासाठी लोक येतात, लांबून लांबून येतात, मग तुम्ही असं दरवाजामध्ये बंधन कशाला ठेवलेत? म्हणले साधू संतांचं दार मुक्त असावं असं मला वाटतंय, मग हे शिष्य वर्ग तुम्ही इथं दरवाजामध्ये बंधन म्हणून का ठेवलंय असं मच्छिंद्रनाथ विचारतात. भाविक येते दर्शनाते तव शिष्य येऊन देती तयाते तुझं मज कळी याच निमित्ते झाली असे महाराजा. आणि मच्छिंद्रनाथाने विचारलं नागनाथाला, म्हणले महाराज इथं बंधन ठेवू नका, अहो या वडवळ गावामध्ये खूप लांबून लोक तुमच्या दर्शनाला येतात आणि तुमचे शिष्य जाऊ देत नाहीत, उर्मट इथे मला वाकडे पडले, बाकीच्यांचं काय आहे? शिष्य तुमच्या आतमध्ये सोडत नाहीत कुणाला आणि तुमचं आणि आमच्यामध्ये युद्ध होण्याचं हेच कारण आहे, तुमच्या शिष्याने मला अडवलं म्हणून राग आला असं मच्छिंद्रनाथ सांगतात. यावरी बोले नागनाथ मी असतो सदा ध्यान असत जन हे येऊन अपरिमित ध्यान माझ्या भंगिताती. आणि नागनाथांनी सांगितलं, मच्छिंद्रनाथ महाराज म्हणले या असणाऱ्या दरवाजाला सेवक ठेवण्याचे एकच कारण आहे, मी सतत ध्यानस्थ असतो, माझ्या सद्गुरूचं दत्तात्रयाचं चिंतन मनामध्ये चालू असतं आणि लोक येतात, मला माझं विक्षेप होतो, मला डिस्टर्ब होते, ध्यान माझं भंगलं जातं, मला ध्यानामध्ये अडचण येऊ नये म्हणून मी शिष्य वर्गांना ठेवलंय असं नागनाथ सांगतात. म्हणून द्वारी ठेवी तू रक्षण उपरी बोले मच्छिंद्रनंदन नाता हे नव्हे चांगुलपण भूषणी कपनासी. आणि म्हणून मी माझं ध्यान भंग पावलं जातंय, माझं लक्ष लागत नाही ध्यानामध्ये, म्हणून मी असणारा शिष्य वर्ग दरवाजामध्ये ठेवला. त्यावेळेस मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, महाराज आपल्यासाठी चांगलं नाही, अहो खूप लांबून लोक नाथांच्या दर्शनासाठी येतात आणि बंधन दिसल्यावर काही लोक माघारी जातात, निराश होतात, त्याच्यामुळे आपल्या नाथ संप्रदायासाठी असं बंधन चांगलं नाही मच्छिंद्रनाथ सांगतात. कोण जन हे दीनहीन दिन व्हावया येती पवित्र पावन तरी ते द्वार अटक पाहू नवीन मुख मागे जाताती. अहो या वडवळ गावामध्ये खूप लांबून लांबून तुमच्या असणाऱ्या दर्शनासाठी लोक येतात, पण तुम्ही काय केलंय, दरवाजामध्ये शिष्यमंडळ ठेवलं आहे आणि ते शिष्यमंडळ तुमच्या परवानगी शिवाय सोडत नाही, मग हीन दीन गरीब असणारी लोक ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आणि विमुख तुमच्या दरवाजामधून निघून जातात असं मच्छिंद्रनाथ सांगतात. तरी मुक्त द्वारात येतून ठेवी जगाच्या किंचनपण हारोनिया मनोधर्म रूढ मार्ग वाढवावी. आणि मच्छिंद्रनाथांनी सांगितलं नागनाथांना, म्हणले महाराज तुम्ही असं करू नका, सदुदित मोकळा ठेवा दरवाजा, भाविक केव्हाही तुमच्या दर्शनाला आला तरी
त्याला कुठलंही बंधन ठेवू नका, दरवाजा सदोदित उघडा ठेवा असं मच्छिंद्रनाथांनी सांगितलं. काय करतात ऐसे सांगून नागनाथासी मच्छिंद्र जाती तीर्थासी येईकडे वडवाळ गावासी काय करीनात तो. आणि मच्छिंद्रनाथांनी नागनाथांना सांगितलं, महाराज आपण साधू संत नाथ आहे आणि जगाच्या उद्धारासाठी आपला अवतार झालेला आहे, त्यामुळे ह्या दरवाजामध्ये बंधनं ठेवू नका असं सांगितलं. मच्छिंद्रनाथ पुढच्या तीर्थाला गेले. वडवळ गावामध्ये नागनाथ काय करतात, मुक्त द्वारागार टाकून मग दर्शन येत्या पारजन नाना जगाच्या किंचन पण फिटून मागे जातात. आणि मच्छिंद्रनाथाने सांगितल्यापासून नागनाथाने वडवळ गावामध्ये दर्शनाचा दरवाजा मुक्त केला. सगळे सेवक वगैरे बाजूला काढले आणि सदोदित रात्रंदिवस दर्शनासाठी दरवाजा उघडा ठेवला. खूप लांबून लांबून लोक नाथांच्या दर्शनाला येऊ लागले. ऐसे असता कोणी एक दिवशी चांगून संत शिष्य होता त्याशी दयाची स्त्री पुण्य राशी मृत्यू पावली मठात. आणि एकदा असं झालं, नागनाथांचे 700 शिष्यामध्ये चांगुना नावाचा एक शिष्य होता नागनाथांचा. आणि त्या नागनाथांच्या मठामध्येच चांगुना शिष्याची जी काही पत्नी होती ती पत्नी मठात मरण पावले. ते पाहून उठ सिद्धनाथ उठविती तयाच्या कांते तेने बोवाड वडवाळ्यात घरोघरी संचरला. आणि त्या आपल्या एका शिष्याची पत्नी मरण पावली. नागनाथाने पाहिलं आणि त्या स्त्रीला उठवलं, जिवंत केलं आणि आपल्या घरला पाठवलं. ही कीर्ती वडवळ गावामध्ये नाथांची पसरली. मग जयाच्या घरी होत मृत्यू अन्नटा किती मोठा प्रेत उठून नागनाथ सदना धाडी तयांच्या. आणि मग त्या वडवळ गावामध्ये जी माणूस मरण, स्त्री मरेल, व्यक्ती मरेल, ती सगळी असणारी मळी उचलायची आणि नागनाथाच्या मठामध्ये वडवळ गावामध्ये तिथं आणून टाकायचे. नागनाथ सगळ्यांना जिवंत करून पुन्हा माघारी चांगदेवासारखं चालू होतं. ऐसे होता बहुत दिवस संकट पडले यमधर्मास मग तो जाऊन सत्य लोकास विधी लागी निवेदी. आणि इकडं वडवळ गावामध्ये कोणी मरणाच गेलं, जरी मेलं तरी नागनाथाच्या पुढे आणून टाकायचे, नागनाथ जिवंत करायचे, घरला पाठवायचे. इकडे यमाला टेन्शन आलं ना, लोक वेगळ्या योग्य टायमाला जिथे लोकांचं मरण लिहिलेलं असतं विधी लिखित, आणि वडवळ गावामधले एकही माणूस मेलच नाही. यमाला टेन्शन आलं आणि यम ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला सांगितलं, मग तो मूर्तिमंत चतुरानन वडवळात शीघ्र येऊन श्रीनाथाचा स्तवन करून राहाविले त्या कर्मा. आणि मग लगेच यमाचं ऐकलं ब्रह्मदेवानं आणि ब्रह्मदेव डायरेक्ट स्वर्गातून वडवळ मध्ये आले. नाथांचं दर्शन घेतलं नागनाथांचं. नागनाथांनी ब्रह्मदेवाचं स्तुतिस्तवन केलं, आपल्या मठामध्ये बोलवलं. काय करतात, या परी शिष्य त्या ते सिद्ध कळाला धनी नवाते ते जगा माझी प्रसिद्धवंत सिद्ध नामी मिळविले. आणि नागनाथांचे 700 शिष्य होते, त्याच्यामधले 9 जे शिष्य होते त्या 9 शिष्यांना विद्या नागनाथांनी दृढ दिलेले होते. 6 शिष्याला, आणि ती 6 शिष्य जगामध्ये प्रख्यात झाले. चांगुल सिद्ध धर्मसिद्ध देवसिद्ध भौमसिद्ध देवन सिद्ध भौमन सिद्ध पुत्र सुंदर चक्षुतो. आणि अशा प्रकारचे 7 जी महाराजांनी नाव वाचली, तुम्ही लक्षात ठेवा, माझं राहत नाही. अशा प्रकारचे 6 शिष्य नागनाथांचे प्रसिद्ध झाले. पुन्हा काय झालं, आईशा नवसिद्धा माझारी विद्या ओपिली कवित्व सावरी देवजी कोणी सत्वरी विद्यावरून मिळवले. आणि अशा प्रकारे जे काही शिष्य नागनाथांचे होते ते विद्यामध्ये संपन्न केले. त्या शिष्यांनी देवांना सुद्धा जिंकलं आणि नागनाथ एवढी सत्ता शक्ती प्राप्त झाले. 52 वीरांचे करुणी बंधन केले असा बरी विद्या स्वतीन ते साबरी विद्या कवित्व रत्न 9 सिद्धांत मिळवती. आणि 9 असणारे जे काही सिद्ध आहेत शिष्य आहेत ते असणारी साबरी विद्या 9 नाथांमध्ये आहे, ती सगळे असणारे या शिष्यांना प्राप्त झाले. 1 कोटी 1 लक्ष नागनाथाची विद्या प्रत्यक्ष परोपकारी सौम्य दक्ष पीडाकारक नव्हे ती. आणि 1 कोटी 1 लाख एवढी असणारी नागनाथांची विद्या आहे आणि ती विद्या जगाच्या उपकारासाठी होती, आपल्या शिष्यांना प्राप्त करून दिले. धावरे खांडूक उसन टिके किरळा हिरा नैम
मृच्छिक सर्प विषहरण ऐशी विद्या परोपकारी. अशा प्रकारची विद्या आहे. अनेक प्रकारची विद्या शस्त्रास्त्र ही जगाच्या उपकारासाठी नागनाथांनी शिकवले. ऐशी विद्या साबरी कवित्व नवानी प्रगट केली जगात. या परी दिवस लोटले बहुत कथा वर्तली विप्राची. आणि अशा पद्धतीने हे नागनाथांचे 9 शिष्य प्रख्यात होते. त्यांनी नागनाथाकडून ही सगळी विद्या शिकले. आणि पुन्हा असणारी एक कथा झाली ती ऐका. समाधी योग सरला शेवट ते उतरिला भैरंबट आणि रामजी भक्त सुबट हे मकारक उतरिला. आणि समाधीमध्ये असताना भैरंबट आपण भक्ती विजयामध्ये कथा ऐकलेली आहे. ती भैरंबीट वडवळला आलेली होती. नागनाथांनी त्यांना मारलं, त्याचं असणारं कूट केलं. पुन्हा त्यांचा पुतळा त्यांना संजीवनी पुन्हा जिवंत केली. ही कथा भैरंबटाचा उद्धार नागनाथांनी केलेला आहे. आणि रामजी नावाचे भक्त आहेत, त्यांनाही त्या ठिकाणी असणारा त्यांचाही उद्धार नागनाथांनी केला. ऐका. तरी त्या कथा पूर्ण भागात वदल भक्ती कथा अमृत ग्रंथात या उपरी चरपटीनाथ श्रवण करावे श्रोते हो. आणि अशा पद्धतीने ही कथा आहे. आणि ही कथा मी भक्ती विजय ग्रंथामध्ये सांगितलेली आहे. महिपती महाराजांनी भक्ती विजय ग्रंथामध्ये ती भैरंबटाची कथा सांगितलेली आहे. आता ह्या अध्याय संपला, नागनाथांचं चरित्र संपलं. आता 9 नाथापैकी एकच नाथाचं चरित्र राहिलेलं आहे, ते म्हणजे चरपटीनाथ. आणि त्या चरपटीनाथांचं चरित्र ऐका. धुंडी सुत नरहरी वंशी मालू तो संत कृपेशी अवधान विद्ये सावकाशी श्रोते तुम्ही अवधारा. आणि अशा प्रकारे धोंडी सुत मालू आहेत. आणि ते असणारे ग्रंथ करते, हे असणाऱ्या ग्रंथाचं चरित्र सुंदर अशा प्रकारे रसाळवाणी मधून आपल्याला सांगतात. ऐका. वस्ती श्री भक्ती कथा सार संमत करू शकारे तुम्ही आगार सदा परिसुत भाविक चतुर सप्त त्रिशती तुम अध्याय गोडा श्री कृष्ण अर्पण शिवम बहुत कुंडली. विठ्ठल